पिंपराळा येथील महादेव मंदिराचा रस्ता तुषार जाधव पाटील यांनी स्वखर्चातून केला दुरुस्त, भाविकांना मोठा दिलासा। हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील पिंपराळा येथील महादेव मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची काही दिवसांपासून मोठी दुरावस्था झाली होती। रस्त्यावर खड्डे पडले होते। तसंच हा रस्ता पूर्णपणे खराब झाल्यामुळे या मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता। आता श्रावण महिना लागला। श्रावण महिन्यात भाविकांची मोठी गर्दी या मंदिरात होते, त्यामुळे रस्त्याची समस्या अधिकच गंभीर बनली होती। भाविकांना होणारा त्रास पाहता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तुषार जाधव पाटील यांनी पुढाकार घेत स्वतःच्या खर्चातून महादेव मंदिराकडे जाणारा रस्ता चांगल्या पद्धतीने दुरुस्त करून दिला। त्यामुळे मंदिराकडे जाणाऱ्या भाविकांना तसेच गावकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। श्रावण महिन्यात महादेव मंदिरात दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येतात, त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती झाल्याने भाविकांची होणारी गैरसोय दूर झाली। भाविकांनी व गावकऱ्यांनी तुषार जाधव पाटील यांच्या या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले। कोणत्याही प्रशासकीय मदतीची वाट न पाहता स्वतः पुढाकार घेऊन रस्त्याचे काम करून दिल्याबद्दल उपस्थित ग्रामस्थांनी तुषार जाधव पाटील यांचे आभार मानले। प्रतिनिधी रश्मी घुगे। आज पिंपराळा येथे श्रीयुक्त तुषार जाधव पाटील यांनी या आमच्या शिवच्या महादेव या ठिकाणी अभिषेक केलेला आहे। या महादेवाची एक अशी ख्याती आहे, गेली 50 वर्षापासून इथे कांबल्या बार्शीचा कार्यक्रम होतो आणि या श्रावण महिन्यामध्ये फार भाविक इथं दर्शनाला येतात। जवळजवळ पिंपराळा येथे सर्वच येतात। यावाडीचे कुरुंदा आणि परिसरातून या श्रावण महिन्यामध्ये गर्दी असते। इथे येण्यासाठी एक कच्चा रस्ता आहे, पण तो बरेचसे प्रयत्न केले, पक्का झाला नाही। परंतु या सगळ्या येणाऱ्या भाविकाची, या भागातील शेतकऱ्याची अडचण ओळखून तुषार पाटील यांनी स्वखर्चामधून हा रस्ता दुरुस्त करण्याकरता परिश्रम घेतले। या ठिकाणी JCB आणून, ट्रॅक्टर आणून आज काम चालू आहे आणि ते काम पाहण्याकरता या महादेव मंदिराच्या या ठिकाणी भेट देऊन महादेवाचं अभिषेक करून दर्शन घेतलेलं आहे। हा महादेव कसा आहे, या ठिकाणी डॉक्टर जयप्रकाश मुंदडा असो, दांडेगावकर साहेब असो की नवघरे असो, अशा व्यक्तींनी या महादेवाचं दर्शन घेतलेलं आहे आणि हा महादेवाचं दर्शन घेतलेल्या माणसाचा आतापर्यंत पराजय झालेला नाही। महादेव हा एक भाग्याचा आहे आणि ही सर्व शेतकऱ्याची अडचण, भाविकाची अडचण ओळखून यांनी स्वतःहून या रस्त्याकरता स्वतःच्या स्वखर्चातून कुठलंही पद नसताना भविष्यामध्ये आमचं कवठा जिल्हा परिषद सर्कल आहे, कवठा जिल्हा परिषदमध्ये त्यांची उमेदवारी त्यांनी पहिली पंचायत समिती बी लढवलेली आहे आणि भविष्यामध्ये जिल्हा परिषद लढवा अशी त्यांची इच्छा आहे। त्या याच्यामध्ये आज त्यांनी महादेवाचा अभिषेक करून भविष्याच्या कामाकरता सुरुवात केलेली आहे। हा महादेव त्यांना यश देईल एवढी महादेव त्यांनी अपेक्षा करतो आणि त्यांच्या पुढच्या कार्याला शुभेच्छा देतो।